देशामध्ये लक्ष लागलेली सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आज निकालाचा दिवस आणि आज 8व्या फेरी अखेर 33,000चं लीड हे विशाल पाटलांना मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। आपल्याला माझ्या पाठीमागे पाहू शकता ही विशाल दादा प्रेमी आहेत की 8व्या फेरी अखेर 33,000चं लीड मिळाल्यानंतर त्यांनी गुलालाची उधळण करायला सुरुवात केलेली आहे। तरी आपल्यासोबत ज्येष्ठ नेते मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार। 8व्या फेरी अखेर 33,000चं लीड आहे, काय वाटतंय पुढच्या फेऱ्या कशा जातील? विजय हा 100% विशाल पाटील यांचा झालेला आहे, त्यात काही शंका नाही। आणि हे लीड पुढच्या फेरीमध्ये तरी निश्चितपणाने वाढत जाणार आहे। आणि हा खऱ्या अर्थानं विशाल पाटील यांचा जो विजय हा सामान्य कार्यकर्ता, सामान्य जनता आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षावर अन्याय झाला, त्या अन्यायातून जी चीड निर्माण झाली, जी ईर्ष्या निर्माण झाली, त्यातूनच खऱ्या अर्थानं तमाम जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते हे अत्यंत एकजुटीने लढले, त्यामुळे विशाल पाटलांचा विजय सोपा होता। देशामध्ये सुद्धा इंडिया आघाडीनं सध्या त्यांनी लीड घेण्यास सुरुवात केली, काय सांगाल? इंडिया आघाडीचं कारण माननीय नरेंद्र मोदी यांनी 10 वर्ष ज्या पद्धतीनं कारभार केला, जे खोटे आश्वासनं दिली आणि ज्या पद्धतीनं देशातल्या सामान्य गरिबाला, त्या ठिकाणी मग अल्पसंख्याक असतील, त्या ठिकाणी मग अनुसूचित जातीचे असतील, त्या ठिकाणी मग कोणत्याही समाज हा त्या ठिकाणी समाधानी नव्हता। आणि सातत्यानं जी खोटी आश्वासन दिली, जे खऱ्या अर्थानं जनतेला फसवण्याचं धोरण घेतलं, त्याचा परिपाक म्हणजे हे इंडिया आघाडीचं यश येत चाललंय। संजय काका पाटलांनी 2014ला प्रतीक दादांचा पराभव केला, 2019ला विशाल दादांचा पराभव केला। काका सातत्याने म्हणत होते की आता तुझ्या भावाला पाडले, आता तुला पाडतो। हेच जनतेनं म्हणजे ठरवलं होतं का असं वाटतंय? आता हा निकालच त्याचं उत्तर आहे, आपण काय बोलायचं। तर या ठिकाणी कार्यकर्तेही अतिशय जल्लोषामध्ये आहेत। आपण पाहू शकता की कार्यकर्ते पेढे चारताना पाहायला मिळत आहेत। आणखी आपण काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की काय वाटतंय 33,000चं लीड आहे सध्या 8व्या फेरी अखेर। हे तर होणारच होतं, 100% हेच होणार होतं, कारण सांगलीकरांनी मनावर घेतलंय। सांगलीकरांनी मनावर घेतलंय 100%। तर आपण पाहू शकतो 8व्या फेरी अखेर सुद्धा लीड घेतलेला आहे। आणखी काही फेऱ्या बाकी आहेत, परंतु कार्यकर्त्यामध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि आनंदही साजरा करताना कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांना विश्वास आहे की 24व्या फेरी अखेर सुद्धा हे विशाल पाटील लीड असतील असं।